8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार, तर नमो शेतकरीस महासन्मान निधी मिळत असल्यामुळे लाडकी बहिणीच्या हप्त्यामध्ये कपात. सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीनंतर आता महिन्यापासून मिळणाऱ्या हप्त्यात निधीची कपात होणार. आज सरकार 500 रुपयांवर आलंय, तर लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत उद्या शून्यावर सुद्धा येईल. संजय राऊतांची सरकारवर टीका. लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? लाडकी बहीण योजनेवर वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. योजना गुंडाळण्यासाठी अशा प्रकारच्या या क्लुप्त्या लढवणं सुरू आहे, ते निंदनीय आहे. वडेट्टीवारांची सरकारवर टीका. लाडकी बहीण योजनेमध्ये जातचं कटी न ठेवता महिलांना लाभ दिला. योजनेची GR निवडणुकीपूर्वीचा, त्यात कुठलाही बदल नाही. मंत्री आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न. मुंडेंनी कराड नको होते. दरम्यान निलंबित PSI रणजित कासले यांचा खळबळजनक दावा. रणजित कासलेंच्या आरोपांची चौकशी करा. वाल्मिकचं काम संपल्यावर त्याला संपवायचं असा प्लॅन होता का? राऊतांचा सवाल. परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या हत्येला 1.5 वर्ष उलटलं. अद्यापही त्यांचे मारेकरी मोकाटच. आतापर्यंत केलेल्या कारवाईची जनतेला माहिती द्यावी, सुळेंची ट्विट करत मागणी. आज शिंदेंना भेटल्यावर पालकमंत्रीपदासंदर्भात विचारणार. पालकमंत्रीपदाचा तिढा या महिन्याच्या अखेरी सुटेल. भरत गोगावलेंची माहिती. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 27 खून, त्यातील 9 खून शिवसैनिकांचे. सिंधुदुर्गात आजही हत्याकांड सुरू आहे. प्रशासनानं वैभव नाईकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, राऊतांचं वक्तव्य. मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार. राष्ट्रीय महामार्गाच्या टोल संदर्भात 15 दिवसात नवीन पॉलिसी येणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 2 मोठ्या घोषणा केल्या. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये हे 3 वर्षांसाठी निलंबित. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमध्ये चुकीचा निर्णय दिल्यामुळे कारवाई. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं काबलियेंवर कारवाई. मी माझी कुस्ती निकाली काढली होती. मी डाव मारून मोकळा झालो होतो. राक्षेची कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. महाराष्ट्र केसरीच्या फायनल निकालावर पृथ्वीराज मोहोळची प्रतिक्रिया. शिवराज राक्षेनं झालेलं नुकसान आता भरून येणार आहे का? पंच नितीश काबलिये यांना कायमचं निलंबित केलं पाहिजे. कुस्ती पंच निलंबन प्रकरणावरून काका पवार यांची प्रतिक्रिया. हृदयनाथ मंगेशकर यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द. दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर पुरस्कार आजही जाहीर होणार होते. दरम्यान पुरस्कार कुणाला द्यायचा ठरलं नसल्यामुळे आजची पत्रकार परिषद सध्या रद्द. मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांचं लेखी स्पष्टीकरण मेडिकल काउन्सिलकडे सादर. घैसास यांच्या स्पष्टीकरणावर मेडिकल काउन्सिल आता अभ्यास करणार. अजितदादांची निधीवरून शिंदेंनी शहांकडे तक्रार केली. मात्र शहांनी शिंदेंना दिलेलं उत्तर मला माहिती आहे. शहांनी त्यांच्या पद्धतीनं समजूत काढली असेल. राऊतांना शिंदेंना डिवचलं. मुंबई विद्यापीठासमोर युवा सेनेच्या सिनेट सदस्यांचं आंदोलन. विविध मुद्द्यांवरून सिनेट सदस्य आक्रमक. मुंबई विद्यापीठामध्ये आंदोलनास मनाई करणारं पत्रक मागे घेण्याची मागणी. एल्फिस्टन पुलासाठी ठाकरेंच्या सेनेपाठोपाठ मनसे सुद्धा आक्रमक. एल्फिस्टन पुलासाठी आता मनसेचं सुद्धा आंदोलन सुरू. एल्फिस्टन पूल पाडला जाऊ नये यासाठी मनसेचं पुलाखाली आंदोलन. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उद्या आढावा बैठक. निरीक्षकांच्या कामाचा बैठकीत आढावा घेतला जाणार. राज्यातील 3 नेत्यांचा रविवारी पुण्यात मेळावा. राजू शेट्टी, बच्चू कडू, महादेव जानकरांची एकत्र पत्रकार परिषद. रवींद्र चव्हाण शेतकरी कामगार पक्षाला धक्का देणार. शेकापचे नेते माजी आमदार पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. अमरावतीमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा. मेळाव्याला खासदार अरविंद सावंत मार्गदर्शन करणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा. सोलापूर APMC निवडणुकीमध्ये भाजप नेत्यांमध्ये 2 गट. सुभाष देशमुखांचं स्वतंत्र पॅनल लढण्यावर मत ठाम. मालवण राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 90% काम पूर्ण. लवकरच पर्यटकांसाठी स्थळ खुलं करण्यात येणार. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस. प्रशासकीय भवनात रांगा. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार आज होण्याची शक्यता. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं फक्त 56% वेतन. मंत्री सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट. 21 एप्रिलपर्यंत पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. पूजा खेडकरला देण्यात आलेले अटकेपासूनचं संरक्षण हे 21 एप्रिलपर्यंतच कायम. माजी आमदार राम सातपुतेंची खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर जहरी टीका. राम सातपुतेंकडून धैर्यशील मोहिते पाटलांचा रेडा असा उल्लेख. राज्यात दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती.
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस। IAS महिला अधिकाऱ्याशी महाजनांचा संबंध असल्याचा एकनाथ खडसेंनी केला होता आरोप। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली। विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार। एमपीएससीच्या अध्यक्षांसोबत शरद पवारांचा फोनवरून संवाद। शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्त्वाची ऑडिओ क्लिप TV9 मराठीच्या हाती। शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची ही ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांचाही उल्लेख, मात्र TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला कारवाईचे आदेश। 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची आता शक्यता। नाशिकमध्ये शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आणखी एक तक्रार। बनावट ठरावाद्वारे नियुक्त्या दिल्याचा तक्रारीत आरोप। बनावट कागदपत्रांच्या आधारावर अपात्र शिक्षकाला नियुक्ती देत ID तयार केल्याचा सुद्धा प्रकार। विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटींचं सानुग्रह अनुदान, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या अनुदानाचं वितरण होणार। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी गारपिटीमुळे 800 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। केळी, ज्वारी, मका, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती। जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। स्मशानभूमीतल्या चितेवर झोपून अनोखं आंदोलन। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, तर वरळी शिवडी कनेक्टरमुळे विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी। पुनर्वसनानंतरच एल्फिस्टन पूल पाडण्याची मागणी। सोलापुरातील अळसुंदे ते वरकुटे या रस्त्यासाठी आंदोलन केल्याप्रकरणी 21 आंदोलकांवर गुन्हे दाखल। अळसुंदे ते वरकुटेच्या शिवर रस्त्यासाठी झालं होतं रास्ता रोको आंदोलन।